11 ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 16 दैवासुर संपत्ती द्विभाग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 361 पासून पुढे. माझिरा अन्नपाणी प्रमदांच्या आलिंगनी. मी होईन त्रिभुवनी आनंदाकारो. काय बहु सांगो ऐसे ते आसुर प्रकृती पिसे. तुरंबिती असोसे गगनोळेतिये. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता. प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु चो. ज्वराचे आटोपे रोगी भलतेसे जल्पे. चावळती संकल्पे जाणते तैसे. अज्ञान आतुले धुळी म्हणून आशा वाहटुळी. भोवडदी अंतराळी मनोरथांच्या. अनियम आषाढ मेघ का समुद्रोमी अभंग. तैसे कामिती अनेग अखंड काम. मग पै कामनाची तया जीवी जाल्या वेलरिया. ओरपिली कांटिया कमळे जैसी. का पाषाणाचिया माता हांडी फुटली पार्था. जीवी तैसे सर्वथा कुटके झाले. तेव्हा चढतीये रजनी तमाची होय पुरवणी. तैसा मोह अंतःकरणी वाढोची लागे. आणि वाढे जवजव मोहो तवतव विषयी रोहो. विषय ते तठावो पातकासी. पापे आपले निथावे जव करीती मेळावे. तव जिताची आघवे येती नरका. म्हणून गा सुमती जे कुमनोरथा पाळीती. ते आसुर येती वस्ती तया ठाई. जेत असती पत्र तरुवर खदिरांगाराचे डोंगर. तातला तेली सागर उतताती. जेत यातनांची श्रेणी हे नित्य नवी यमचाचणी. पडती तिये दारुणी नरकलोकी. ऐसे नरकाचिये शेले भागी जे जे जन्मले. तेही देखो भुलले यजती याग. एरवी यागादिक क्रिया आन तेची धनंजया. परी विफळती आचरणिया नाटकी जैसे. वल्लभाचिया उजरिया आपण या प्रति कुस्रिया. जोडोनी तोषती जैसिया अहेयपणे. आत्मसंभाविता स्तब्धा धनमान पदादिता. यजन्ते न्याम यज्ञस्ते दंभे ना विधिपूर्वकम. तैसे आपण या आपण मानिता महंतपन. फुगती असाधारण गर्वे तेने. मग लवो नेनती कैसे. आटिवा लोहांचे खांब जैसे. का उधवले आकाशे शिळाराशी. तैसे आपुलिया बर्वे आपणची रिजता जीवे. तृणाही उन आगवे मानिती नीच. वरी धनाचिया मदिरा माजुनी धनुर्धरा. कृत्याकृत्य विचारा सवते केले. जया अंगी आयती ऐसी. तेत यज्ञाची गोठी कायसी. तरी काय काय पिसी न करती गा. म्हणून कोणी एके वेळे मौढ्य मद्याचे निबळे. यागाची ही टवाळे आदरिती. ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी. आणि तयासी तव विंदी द्वंदची सदा. देवा ब्राह्मणाचे नावे अडवारे नही नोहावे. ऐसे आती ते घ्यावे लागे कवना. पै वासुरवाचा भोकसा गायी पुढे ठेवणी जैसा. उगाना घेती शिररसा बुद्धिवंत. तैसे यागाचे नावे जग वावुनी हावे. नागविती आघवे ऐरावारी. ऐशा काही आपुलिया होमिती जे उजरिया. तेने कामिती प्राणिया सर्वनाशो. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिता. मामात्म परदेहेषु प्रदिशंतोभ्यसूयका. परिपुडा भेरी निशान लावून ते दीक्षितपण. जगी फोकारिती आन वावो वावो. तेव्हा महत्वे तेने अधमा. गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिदले तमा काजळाचे. तैसे मौढ्य घनावे औद्धत्य उंचावे. अहंकार दुनावे अविवेकोही. मग दुजयाची भाष नुर्वावया निशेष. बळीयेपणा अधिक होय बळ. ऐसा अहंकार बळा जालिया एकवळा. दर्प सागरो मर्याद वेळा सांडून उते. मग ओसंडलिनी दर्पे कामाही पित्त कुरुपे. तया धर्गी सैग बळीपे क्रोधाग्नी तो. श्रीकृष्ण अर्जुनास पुढे असुरी संपत्तीचे वर्णन करणारे म्हणतात. अन्नपानादिकांनी उन्मत्त होऊन
तरुणीच्या भोगलिंगनादिकांनी मी जगतात आनंदरूप होऊन राहीन असे त्यांना वाटते. आसुरी संपत्तीने वेडे झालेले ते लोक असे काय काय बरळतात म्हणून सांगावे. अरे, आकाश फुलांचा वास घेण्यासारख्या गोष्टींचे मनोरे ते रचत असतात. तापाच्या भरात रोगी जसा वाटेल ते बरळतो, त्याप्रमाणे हे लोक तोंडाला वाटेल ते संकल्प बरळत असतात. यांच्या आशेच्या वावटळीने चित्तातील अज्ञान रूप धुळीचे मनोराज्यरूप स्तंभ आकाशात गरगर फिरत असतात. आषाढ महिन्यात ढगावर ढग यावेत किंवा समुद्राच्या लाटांना जसा खंड नसतो, त्याप्रमाणे त्यांच्या वैषयिक इच्छांची अखंड रांग चालू असते. मग मनोरथ रूपी वेलीचे जाळे त्यांच्या चित्तात पसरल्यावर काट्यावरून जशी कमळे ओढावीत किंवा दगडांवर पडून मातीच्या हांड्याचे शतशः तुकडे व्हावेत, तसे अर्जुना त्यांच्या मनोरथांची दशा होते. त्या योगे रात्रीच्या वाढीबरोबर जसा अंधारही वाढतो, तसा त्यांच्या अंतःकरणात मोह वाढत जातो आणि जसा जसा हा मोह वाढेल तशी तशी विषयांची इच्छा वाढत जाते. आणि विषय म्हटले की ते पातकांचे मूळ कारणच होय. पापांचा जोर होत ती जशी वाढतील तसा त्या आसुरी लोकास जिवंतपणीच नरक यातनांचा भोग घडतो. म्हणून अर्जुना, त्यांच्या चित्तात कुवासना नांदतात ते असुर लोक त्या ठिकाणी जन्माला येतात, जेथील झाडाची पाने तलवारीसारखी तीक्ष्ण धारेची असतात. खैराच्या निखाऱ्याचे डोंगर व तापलेल्या तेलांचे समुद्र उसळत असतात, जेथे यातनांना खंड नसून नित्य नवी यमजाचणी असते. अशा घोर नरकलोकीचा वास त्यांना घडतो. असे शेलक्या नरकभोगाचे अधिकारी जे जे जन्माला येतात तेही पाहू गेले असता यज्ञयागादिकांच्या भरीस पडतात. अर्जुना, एरवी पाहू गेले असता त्या यागादिक क्रिया खऱ्या, पण दंभाने नाटक्यासारख्या आचरल्या गेल्यामुळे त्या व्यर्थ होतात. आपल्या यजमानांच्या आश्रयावर वेश्या ज्याप्रमाणे स्वतः सौभाग्यवती समजून समाधान मानते, ते तसेच होय. स्वतःची प्रतिष्ठा स्वतःच मानता मानता ते असामान्य गर्वाने फुगून जातात. मग ओतीव लोखंडाच्या खांबाप्रमाणे ते कोणापुढेही नम्र न होता सदा ताठच असतात, किंवा आकाशात उंच गेलेले पर्वत जसे सदा ताठ असतात तसे ते होते. त्याचप्रमाणे आपल्या मोठेपणाचे आपणच मनात कौतुक करून त्यातच रमून जातात. आजूबाजूचे जग त्यांना गवतापेक्षा हलके वाटते. म्हणून अर्जुना, संपत्तीच्या मदाने माजून जाऊन कर्तव्य अकर्तव्य वगैरे विवेकास पार ते फाटा देतात. अरे, ज्यांची वृत्ती अशी बनलेली आहे त्याला यज्ञाची काय प्रतिष्ठा वाटणार? पण पिसाट लोक काय करतील किंवा न करतील हे कुणी सांगावे. म्हणून लहरी खातर एखाद्या वेळी मूर्खपणाच्या मदिरेच्या भरात यज्ञादी सोंगही आरंभितात. त्यात त्यांना कुंड, मंडप, वेदी आणि त्या अनुषंगाने लागणारी अन्य सामुग्री काही लागत नाही. नेमाविषयी बोलावे तर त्यांच्याशी सदैव वैरच असते. देव, ब्राह्मण इत्यादिकांच्या नुसत्या नावाचाही वारा त्यांना सोसत नाही. मग त्यांच्या येण्याची गोष्टच कशाला? परंतु धूर्त लोक गायीपुढे मेलेल्या वासराचा पेंडा भरून रक्षण केलेली आकृती ठेवून जसे तिचे दूध काढून घेतात, त्याप्रमाणे यज्ञाचा आव आणून त्या निमित्ताने इतरांना आमंत्रणे देऊन त्यांच्याकडून सापडेल तो आहार घेऊन त्यांना फसवितात. याप्रमाणे यज्ञाचा दंभ माजवून ते प्राण्यांच्या सर्व नाशाची इच्छा करतात. मग स्वतःपुढे डंका, ध्वज वगैरे लावून आपल्या यज्ञ दीक्षिततेचे लोकात उगीचच प्रसिद्धी करतात. अशा खोट्या महत्वाने त्या नीच लोकांना गर्व अधिकच चढतो व जणू काही अंधाराला काजळाची फुटे द्यावी त्याप्रमाणे त्यांचा मूर्खपणा अधिकच घट्ट होतो, उद्धटपणा वाढतो, अहंकार व अविवेकही दुणावतो. मग आपल्यापेक्षा दुसरा कोणी अधिक बलवान आहे अशी भाषाही कोणी काढू नये असे त्याला बळ चढते. याप्रमाणे सामर्थ्य व अहंकार यांचे ऐक्य झाल्यावर दर्परूपी समुद्राच्या लाटा मर्यादा सोडून उचमळू लागतात. दर्पाची वाढ झाली म्हणजे कामाचेही पित्त खवळते व त्या धगीने क्रोधाग्नी भडकतो, असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.